पुण्यामध्ये आज विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। पुढचे 3 दिवस फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विश्व मराठी संमेलन होत आहे आणि या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। मराठी विश्व संमेलनाची आजपासून पुण्यात सुरुवात होणार आहे आणि फर्ग्युसन महाविद्यालयात या विश्व संमेलन पार पडणार आहे आणि त्यासाठीची शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। आपण आहोत पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरून ही शोभायात्रा फर्ग्युसन कॉलेज पर्यंत जाणार आहे। बघितलं तर एक मोठा रथ तयार करण्यात आला आहे, ज्यात मी मराठी, अभिजात मराठी, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासनाकडून हा सगळा रथ तयार करण्यात आला आहे आणि मराठी कशी रुजली जावी, मराठी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावी यासाठीचे प्रयत्न या सगळ्या रथात करण्यात आले आहेत। मराठीतले श्यामची आई असू दे, शेतकऱ्यांचा आसूड, सार्थ विवेक संधू, हे जी काही पुस्तक आहे जी अनेक वर्षांपासून प्रत्येक मराठी माणूस वाचताय आणि आचरणात आणताय, त्याच सगळ्या पुस्तकाच्या या झाक्या या एका मोठ्या रथावर तयार करण्यात आला आहे। हा जो बघतोय आपण तो म लिहिलेला जो लोगो आहे तो पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवून आज पहिल्यांदा पुण्यात हा सगळ्यांना दाखवला जातोय। अभिजात मराठी टिकावी आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेसाठीचं होणारं हे पहिलं विश्व संमेलन असणार आहे। त्यासोबतच इथल्या झाक्या जर बघितल्या तर बाबासाहेब आंबेडकर असू देत किंवा विविध जे काही आपले शूरवीर होते त्यांचे देखील वेशभूषा परिधान करून या रॅलीत आपल्याला पाहायला मिळत आहे। या शोभायात्रेला जय्यत सुरुवात झाली आहे। ढोल ताशाच्या गजरात असू देत किंवा मराठी भाषा रुजवण्याची जी काही पद्धत आहे ती एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळेजण पारंपरिक वेशात या सगळ्या शोभायात्रेत सहभागी झाले आहेत। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।